हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असाल, मी पण मजेतच आहे. चला तर मग आज आपण मेथीचे ठेपले बनवणार आहोत. ठेपले खूप छान होतात, चवीला पण अप्रतिम होतात. बघू शकता तुम्ही किती छान अशी घडी घालून घेतली मी. तर इतके नरम आणि सॉफ्ट होतात, खाण्यासाठी पण तितकेच छान होतात. हे ठेपले तुम्ही 8 दिवससुद्धा प्रवासात घेऊन जाऊ खाऊ शकतात, इतकी छान होतात. आता आपण ही छान अशी हिरवी मेथी घेतलेली आहे. अशा पद्धतीने छान अशी हिरवी मेथी घ्यायची आहे आणि यापासून आपण ठेपले बनवणार आहोत. ही रेसिपी मी सकाळी सकाळी मुलीच्या टिफिनसाठी बनवली, ब्रेकफास्टसाठी. खूप झटपट 15 मिनटात रेडी होते, काही न करता. तर कशी बनवायची ती बघूया चला. मस्त अशी छान मेथी घेतली, बारीक चिरून घेतली. बारीक चिरून घेतल्यानंतर बघू शकता एवढी बारीक चिरून घेतलेली आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, कारण आपण एकदम पौष्टिक आणि लहान मुलांसाठी बनवतो आहे. जी मेथी होती छान अशी आपण टाकून घेणार आहोत व्यवस्थित पिठात. आता त्याच्यात आपण जिरा पावडर टाकून घेऊया. मस्त ओवा टाकून घेतल्यात आणि आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेतली. 1 चमचा लाल तिखट, हळद टाकून घेतली. 1 चमचा पोहे खाण्याचा चमचा डाळीचं पीठ टाकून घेतलं. चवीनुसार मीठ टाकून घेतलं. मस्त असं मिक्स करून घेणार आहोत. ही रेसिपी जेवढीच सोपी आहे तेवढीच खाण्यासाठी सुद्धा मस्त अशी आहे. झटपट तोंडाला चव वाढवते. आणि आपण ही रेसिपी हे ठेपले आहेत हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतो, ठेच्यासोबत खाऊ शकतो, टमॅटो सॉससोबत खाऊ शकतो, लोणच्यासोबत खाऊ शकतो. म्हणून खूप साधी सिंपल जरी दिसते तरी पण मन भरेल अशी आहे. बघू शकता छान असं पीठ मळून घेतलं, मस्त असे गोळे करून घेतले. पोळीपेक्षा करायला सोप्या, घडी न घालता आपल्याला फक्त गोल गरगरीत लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने. बघू शकता असे गोल गरगरीत छान असं लाटून घेणार आहोत. करायला अगदी सोपे. अशा पद्धतीने मी मस्त अशी पोळपाटावरती लाटून घेत आहे. छान अशी लाटून घेतली मस्त. बघू शकता जाड बारीक अजिबात नाही, मस्त अशी बारीक लाटून घेतली आहे. पोळी जशी लाटतो तशीच लाटून घेतली. बघू शकता दोन्ही साईडला मी थोडं थोडं शेकून घेतलं. त्याच्यानंतर 1 चमच्याने तूप तेल जे वाटलं ते तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने मस्त असे शेकून घेणार आहे. बघू शकता फुगायला सुद्धा लागली. मी घडी न घालता तेल न लावता सुद्धा पोळी हे ठेपले लाटून घेतले तरी ते फुगतायत, इतके छान होतात. तुम्ही सुद्धा स्वातीज कॉर्नर रेसिपी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करा. जे ताई किंवा भाऊ नवीन असतील त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा. धन्यवाद.